आणि या नावाची दहशत आणि या नावाची दहशत तुम्ही जो आता प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगेल. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल. आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आहे ना तुमचा इथून फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर इथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करूया अशा प्रकारे आणि इथून ॲड करूया. फोटो ॲड केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला रेशोज ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून ओपन सोचा इथून बॉक्स आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फोटोच्या पहिल्यांदा ठेवायचं आणि खाली इथं ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट माहुडी दिलाय तो तुम्हाला इथून ॲड करायचा. हा बीट माहुडी तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट माहुडीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करायचं. तुम्हाला एक्स्ट्रा काढूच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू. ह्याची जी लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, हा जो फोटो आहे तो स्क्रीनवर सेट बसवायचा आहे. तर ठीक आहे, सेट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट माहुडी आहे त्यामध्ये आपण बीट दिलेले आहे. तर तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा 10 बीट असतील. तर ह्या बीट आपल्याला जेथून चेंज होतील तेथून आहे ना सिम्पली फोटो जो असेल इथून स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली कुठे चेंज होत आहे, इथेच चेंज होते. तर सिम्पली ह्याच आपल्या फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करायचं. पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मापर्यंत तुम्हाला स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो बीट मोड असेल डिलीट करून टाकायचं. त्याच्यानंतर पहिल्यांदा द्यायचं आहे आणि तुम्हाला खाली टेक्स्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला आहे ना तुमचं नाव टाकायचं जे पण येतं तुम्हाला टाकायचं ते. त्याच्यानंतर फोंटवरती क्लिक करून तुम्हाला जो पण फोंट आवडेल तिथून तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे फोंट ॲड केल्यानंतर इमोजी पण आपल्याला टाकून घेऊया इथे. ठीक आहे, तर सिम्पली आपण हे इमोजी टाकूया. त्याच्यानंतर आपल्या इथे ॲनिमेशन्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली इथून आहे ना हा जो 3 नंबरचा ऑप्शन त्यामधले हे जे इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं. स्लोवरती संपून यायचं आहे आणि आता तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ट्रेंडिंगमधलं जे पण तुम्हाला आवडेल इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर सिम्पली कोणतं पण इथून सिलेक्ट करून घ्यायचं. तर इथं आपण बघूया कोणतं चांगली आहे ते चांगलं वाटते. बरोबर चिन्हावरती क्लिक करूया आणि अशा हे वरती साईड करूया. त्याच्यानंतर ह्याची लेंथ आपल्याला आहे ना सिम्पली जेवढा पहिला फोटो तेवढी ठेवायचं. त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा. ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून घ्यायचं. तर ठीक आहे, तर सिम्पली आपण सॅच्युरेशन मायनस करू इथून आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता मी काय करतो इथून पुढचे जे फूड राहिले स्प्लिट करायचे बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकले सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट केलेले आहे. स्प्लिट केल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशन्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कंबोच्या ऑप्शनमधला हा जो झूम वनचा फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला डिस्टोराईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फूड आहे म्हणजे 3 नंबरचा फूड त्या पुढं सिम्पली कंबोमधला पॉपिंग कॅन्डीचा वॅक्स स्लाईड करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला उशचा वॅक्स स्लाईड करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा वॅक्स स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा वॅक्स स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा वॅक्स स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फूड आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्ट्रॉय अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फूड आहे त्या पुढे सिम्पली आपल्या इनमधला हा जो गोल्डनचा इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फूड आहे त्या पुढे सिम्पली इनमधला रॉक वर एड केलं तो एक स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे. खाली इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ग्लिच ऑप्शनमधला हा जो क्रोमॅटिकचा इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, तर इथं आपण शेवटपर्यंत नेल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा उठायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इंट्रो अँड आउटडोरमधला हा जो हॅलो ब्लरचा फेड असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली यामध्ये मिळून जाईल नाही तर ट्रेंडिंगमध्ये असतो तर ठीक आहे, सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल आपल्या पहिले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायचे आणि पुन्हा पहिल्यांदा उठायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली स्प्लिट्स ऑप्शनमधला हा जो आपला ना कॉपी कटचा इफेक्ट असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली जेवढा आपला पहिला फोटो तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना चौथा फोटो जो आपण स्प्लिट केला ते द्यायचा आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पॅरिटीज ऑप्शनमधला हा जो सेक नावचा इफेक्ट असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि बरोबर 90वरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल शेवटपर्यंत ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर 90वरती क्लिक करायचं. पुन्हा इथे यायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून
पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमधला हा जो ब्लॅक फ्लॅश 2चा इफेक्ट असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ह्याची लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची, नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 8 सेकंद आहे तिथला फोटो जो तो आपण स्प्लिट केला तिथे याचा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली स्प्लिट ऑप्शनमधला हा जो कटचा इफेक्ट असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे 8 आणि 9 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.